नमस्कार श्रोतेहो, मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगण्यास सुरुवात करत आहे। दैनिक फलादेश सांगण्याआधी बघूया आजचे पंचांग। आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी कार्तिक कृष्ण नवमी असून वार गुरुवार आहे, तर नक्षत्र मघा आहे। या अनुषंगाने राक्षस नावाचा योग होत असून त्याचे फल धननाश आहे। याचाच अर्थ आज आपण सावधानतेने आर्थिक व्यवहार करावे। आज गुरुवार असल्याने राहुकाल दुपारी 1:30 ते 3 या कालावधीत आहे। हा काल विशेषतः सांभाळावा। आर्थिक व्यवहार या कालावधीमध्ये करू नये। आज चंद्र सिंह राशीत असल्याने दैनिक फलादेशास सिंह राशीपासून सुरुवात करूया। चला तर बघूया आजचा दैनिक फलादेश सिंह राशी। आज आपणास धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा योग आहे। प्रवास घडतील। आध्यात्मिक गोष्टी आत्मसात करण्यास सुरुवात करा। आपण शेअर मार्केट किंवा तत्सम व्यवसायामध्ये असाल तर आर्थिक आवक चांगली राहील। घरासाठी पैसे खर्च करण्याचा योग आहे। संतती, शिक्षण, व्यापार संदर्भात घरापासून दूर जाण्याचे योग। विवाह इच्छुकांचे विवाह मात्र काहीसे लांबतील अथवा त्यात अडथळे येतील। हितशत्रू डोके वर काढतील। आज आपल्या घरामध्ये आपण महाभारतातल्या कुठल्या तरी एका स्कंदाचं वाचन केल्यास फायदा राहील। गणपती स्तोत्र घरात म्हणा, दिवस ठीक जाईल। कन्या राशी। आज आपणास व्यवसाय नोकरीतून उत्तम अर्थार्जन लाभेल। गृहसौख्य व्यवस्थित। आज पै पाहुण्यांवर आपल्याला पैसा खर्च करावा लागेल। आज हितशत्रूंचा बिमोड होईल। हीच खरी संधी आहे आपल्याला पुढे मार्गक्रमण करण्याची। गुरुजनांच्या सहवासात वेळ घालवा, त्यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळवा, आपल्याला फायदा होईल। आज थोडा आवडीचा अभ्यास करा। माता सरस्वतीचे नमन करा, तिचे दर्शन घ्या, दिवस व्यवस्थित जाईल। तुला राशी। आजचा दिवस आपल्यासाठी चांगला असेल। अनेक लाभ होतील, मात्र संतती संदर्भात काही चिंता राहू शकेल। तब्येत सांभाळा। नोकरीमध्ये बराच तास सहन करावा लागेल। व्यवसायात मात्र प्रगती होईल। आज कुलदेवतेचे स्मरण करा, वंदन करा, दिवस ठीक जाईल। वृश्चिक राशी। आज भाग्याचा दिवस। आपल्याला परदेश गमनाची जर का सुप्त इच्छा असेल तर तसे योग आपल्याला येतील। आज आर्थिक आवक चांगली राहणार आहे। दत्तगुरूंना आज वंदन करून दर्शन घ्या, दिवस व्यवस्थित जाईल। धनुराशी। आज दूरवर्षे लोक आपल्याला भेटण्याची शक्यता आहे। शेअर मार्केट सारख्या ठिकाणी अर्थार्जन होईल। वडिलोपार्जित इष्टतेचे प्रश्न तडजोडीने सुटण्याची शक्यता। आज गायत्री मंत्राचा जप करा। गायत्री मंत्र येत नसल्यास सूर्यनमस्काराचा मंत्र म्हणा, दिवस चांगला जाईल। मकर राशी। आज जनसंपर्क कमी, लोकोपयोगी कामे होणार नाहीत। मातेसंदर्भात चिंता सतावे। विवाह ठरवण्यासाठी आपण ज्ञानी विद्वान माणसाची मध्यस्थी म्हणून निवड करावी, अन्यथा आपल्याला अडथळे निश्चित येतील। बोलणी सफल होणे अवघड वाटेल। आज राहुकाल आहे, दुपारी 1:30 ते 3, तो विशेष सांभाळा। अंबा मातेचे दर्शन घ्या, आपल्यास फायद्याचे होईल। कुंभ राशी। आज ज्ञानार्जनासाठी उत्तम दिवस आहे। आपण काहीतरी ज्ञानार्जन करा। रसायनशास्त्र, औषधशास्त्र, मानसशास्त्र किंवा संगणकशास्त्र याचा अभ्यास केल्यास आपल्याला फायदा होईल। बोलणे कमी ठेवा। नोकरी संदर्भात चांगल्या गोष्टी घडतील। आज देवी मंत्राचा जाप करा, फायद्याचे राहील। मीन राशी। आज
संततीशी विचारविनिमय करा. मुलांकडून ज्ञानाच्या गोष्टी समजतील. आज आपण गुप्तदान करा, आपल्याला फायदा होईल. आर्थिक आवक चांगली राहील. आज नोकरी व्यवसाय दोन्हीतून आवक चांगली आहे. दिवस मजेत जाईल. मेष रास, आज आपणास झटपट पैसा मिळण्याचा मोह होईल, पण हा मोह आवरा. कुठल्याही कागदपत्रावर सह्या करू नका, फसगत होण्याची शक्यता. राहू काल विशेष सांभाळा. गृह सौख्य चांगले, व्यवसायात चांगले अर्थार्जन होऊ शकते. आज घरीच देवाचे पूजन करा, दर्शन घ्या, दिवस व्यवस्थित जाईल. वृषभ रास, नोकरीतील चांगले उत्पन्न, वरिष्ठ खुश होतील, शत्रू कमजोर होतील. आपल्या व्यवसायातील काही सिक्रेट गुप्त गोष्टी चुकूनसुद्धा कोणाला समजतील असे वर्तन किंवा बोलणे करू नका. आज व्यवसायाच्या ठिकाणी दिवा लावून देवीचा जप मनातल्या मनात करा, फायदा होईल. मिथुन रास, अर्थार्जन उत्तम होईल. हितशत्रूचा बिमोड होईल. बुद्धिचातुर्याचा वापर करा. संतती संदर्भात चांगला दिवस. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. वडिलोपार्जित इष्टतेचा लाभ घ्या. आज मात्र आपल्याला अध्यात्माच्या गोष्टी करता येत नसतील तर हरकत नाही, पण अधर्माच्या गोष्टी मात्र चुकूनही करू नका. हे पथ्य मात्र जरूर सांभाळा. राहुकाल सांभाळा. कर्क रास, दिवस चांगला, मानसिकता उत्तम, आवक चांगली असेल, संतती सुख लाभेल, गृहसौख्य चांगले, नोकरी व्यवसाय विषयक जे काही प्रश्न असतील ते सुटतील, हितशत्रूंचा बिमोड होईल. आज आध्यात्मिक वृत्तीला धार आणा, उपासना प्रबल करा, दत्तगुरूंना जलाभिषेक करून त्यांचे दर्शन घ्या, दिवस उत्तम जाईल. इति शुभम भवतु. लोक हो, आपले अभिप्राय, आपले शेअर्स लाईक करणं आम्हाला उत्साह देत असतात, प्रेरित करत असतात. हे आपण केल्यास आम्हाला अजून उत्साह येईल. तरी आपण हे चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे आपला अभिप्राय नोंदवा. धन्यवाद.